पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी आता केली जाते। माफी न मागितल्यास 10 कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस। सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांना नोटीस पाठवली आहे। सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे। तसंच वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। 10 कोटींची ही नोटीस आहे। 10 कोटींचा दावा ठोकला जाणार आहे असा इशारा सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांना दिला। सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस पाठवली आहे। या देशात हिंदुत्ववादी दहशतवाद, सनातनी दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला होता। भगवा दहशतवाद नाहीये। भगवा हा रंग इथल्या भागवत संप्रदायाचा आहे, शिवरायांचा आहे, वारकऱ्यांचा आहे। त्यामुळे भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडणं चुकीचं आहे। हिंदुत्ववादी दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद असं त्याला म्हणायला हवं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी मनोज तळेकर आपल्यासोबत आहे। मनोज, काय आहे नोटीसमध्ये? नक्कीच सौरभ, आपण या ठिकाणी मिळतात सनातन संस्थेची काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याच्या विरोधात ही नोटीस पाठवण्याची माहिती आणि आपण मिळतात सनातन संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी माफी मागण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। माफी मागण्यास नकार दिल्यास जवानांना विरोधात 10 कोटीचा दावा या ठिकाणी ठोकणार आहेत पृथ्वीराज चव्हाण असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि यापुढे सनातन विरोधात वक्तव्य न करण्याचाही नोटीसमध्ये उल्लेख केलेला आहे। आणि आपण मिळतात जे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केले होते सनातन विरोधात त्या संदर्भात या नोटीसमध्ये त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आणि या नोटीसमधून जर माफी मागितली नाही तर 10 कोटींचा दावा ठोकणार त्याची माहिती देखील या नोटीसमध्ये दिलेली आहे। ठीक आहे मनोज, नोटीस पाठवण्याचा आता इशाराच दिलाय की नोटीस पाठवलेली आहे? आणि पाठवली असेल तर नोटीस मधला पूर्ण मजकूर सांगू शकतो? नक्कीच सौरभ, या ठिकाणी ही नोटीस त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेली आहे। आणि या नोटीसमध्ये जे सनातन संस्थेची ही नोटीस आहे। या नोटीसमध्ये आपण या बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी जे दहशतवाद म्हटलेलं आहे त्या संदर्भात ही नोटीस पाठवलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आपण मिळतं बदनामी केल्याचं सनातन संस्थेकडे समजलं जात आहे। आणि त्या प्रकरणी आपण मिळतं त्यांनी माफी मागावी आणि यापुढे कोणतीही वक्तव्य करू नये सनातन संस्थे संदर्भात असं देखील या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर माफी न मागितल्यास 10 कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा सनातन संघटनेने दिलाय। पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस पाठवली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा सनातन संस्थेने केली आहे। सनातन दहशतवाद, हिंदुत्ववादी दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। आणि त्यांच्या याच वक्तव्यावर शब्दावर आक्षेप घेतलाय सनातन संस्थेने आणि त्यांना 10 कोटींची नोटीस पाठवलेली आहे। नोटीस पाठवली आणि माफी न मागितल्यास 10 कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा सनातन संस्थेने दिला आहे।